भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये जाण्यापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल. तर आज आहे रविवार आणि आजचं काय थोडंफार रुटीन असेल तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आत्ताच माझी देवपूजा वगैरे झाली आणि काल आपली एकादशी झाली, तर आज उपवास पण सोडायचा आहे एकादशीचा. त्यासाठी काय स्पेशल बनवू बघू ठरवते काहीतरी. आणि आज माझा रविवार पण असतो, पण म्हटलं आधी कालचा जो एकादशीचा उपवास आहे तर तो आज दुपारी सोडावा आणि तो सोडला म्हणजे संध्याकाळी मग साबुदाणा खिचडी खाता येईल, नाही तर मग असंच काहीतरी दूध वगैरे घेता येईल हलकंच रात्रीच्याला. मग रविवारचा पण उपवास घडेल आणि कालची एकादशी सोडलेलं पण म्हणजे सोडायचे पण होऊन जाईल उपवास. तर देवपूजा केलेली आधी दाखवते तुम्हाला आणि बाहेर आपली झाडं वगैरे दाखवते. त्याच्यानंतर मग बाकीचं पुढचं काम आहे ते करते. तर छान अशी सदाफुलीला पण आपल्या फुलं आलेली आहेत बघा. आणि ही जी तुळस आहे तर मध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी की मधून कट केली होती, तर चांगली आता फुलली आहे ती पण. तर छान असे हिरवंगार झाडं झालेली आहेत. आता पाऊस पडला नाही एक त्याच्यामुळं आणि मोगऱ्याला पण नवीन कळा यायला लागलेले आहेत. तर छान वाटत होतं. आणि इथलं जास्वंदीचं झाड जे आहेत ना त्याच्यात सगळी पानांची गर्दी झालेली आणि नवीन फुटतील. हे कालचा जो मोर पीस होता ना तर तो मी इथे लावलाय असा. आणि इथं आपला असं देवघर आहे, इथं मोरपीस. आणि हे बघा छान अशी देवपूजा वगैरे झाली. तर घरातील सगळे देवाची पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर तुळशीची पण पूजा झाली आणि त्याच्यानंतर मग मी आता आलेली बाहेर रांगोळी काढण्यासाठी. तर म्हणलं बाहेर पण आहे ना छान अशी छोटीशी रांगोळी काढून घ्यावी. छोटासा स्पेस आहे बाहेरचा, तर तेवढ्यातच मी काढत असते रांगोळी. आणि याला काय उंबरटा वगैरे नाही आहे, तर मग कधी लेपन करायचं झालं तर मग खालीच असं करत असते. पायपुसणीची तिथं पुढं. तर इथं बघा छान अशी रांगोळी काढली छोटीशीच. नंतर मग उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक करून घेतला मी. छान अशी पनीरची भाजी केली, चपात्या केल्या आणि पनीरचेच पकोडे केलेले आहेत. तर पनीरच्या पकोडीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेल. त्याच्यानंतर मग इव्हिनिंगच्या टायमिंगला आहे ना इशू हर्षू म्हणले की मी जातो मम्मी दुकानाला. इशू म्हणली जातो आम्ही दोघंजण. आत्ता ते खालचं गेट आहे त्याच्यामुळे त्यांनी आणलं दूध जाऊन. मग मी वरतून बघत होते की जातात का व्यवस्थित म्हणून, गाड्या वगैरे येतात म्हणून. आणि त्याच्यानंतर अर्धा लिटर दूध जे आहे तर ते फाटलेलं होतं, तर त्याचं आहे ना मी रसगुल्ले केले होते. एकदम छान बाहेर जसे विकत भेटतात ना तसेच रसगुल्ले झालेले होते. जर तुम्हाला पण पाहिजे असं रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की ह्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल. मग त्याच्यानंतर मग दूध वगैरे घेतलं मुलांनी आणि आम्ही गेलो मग भाजी आणण्यासाठी. आणि थोडंसं पार्कमध्ये पण मुलांना खेळून आणलं. आणि मग येताना आहे ना त्यांना आईस्क्रीम खायचं होतं, तर आईस्क्रीम आम्ही चौघांनी पण खाल्लं. सगळी फळं आणली, नाशपती, त्याचबरोबर सफरचंद, भाज्या आणल्या आणि टोमॅटो, काकडी आणि वांगं, बाकीच्या सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. आणि जे काही भांडे होते ते पण घासून घेतली मी. तर असा होता आता छोटासा ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब